मुलीचं श्राद्ध घाल आणि खुशाल त्या असावरीशी लग्न कर. उद्याची रात्र ही हर्षवर्धनच्या आयुष्यातली काळरात्र ठरली पाहिजे. मोहित्यांची मोठी मुलगी, आता तू भेटशील तेव्हा होईल तुझाही परिचय. त्या टेन्शन फार घेतात. हो ना, पण त्यांना मानसिक त्रास होईल असं काही वागू नका आणि बोलू देखील नका. गायधनींनी व्हाईस प्रिन्सिपलच्या जागी तुमची नियुक्ती केल्याबद्दल स्कूल ट्रिब्युनलमध्ये तक्रार केलेली आहे. आता या शुभ प्रसंगाची लज्जत वाढवण्यासाठी आमची सावरीताई एक गाणं सादर करणार आहे. नाही आता नको, खरंच नाही, मला नाही असं एकदम नाही मला जमणार. बरं फुलले रे क्षण माझे फुलले रे मेदिने हो शकुनाच्या मेदिने सजले रे क्षण माझे सजले रे क्षण माझे सजले रे झुळूक वाऱ्याची आली रे लेऊन कोवळी सोन फुले साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे झुळूक वाऱ्याची आली रे लेऊन कोवळी सोन फुले साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे या वेळाचे नाच रे भाव भिलो रे मेंदीने शकुनाच्या मेंदीने हसले रे मन माझे
हसले रे प्रीत ही उमजे ना जडला का जीव हा समजे ना प्रीत ही उमजे ना जडला का जीव हा समजे ना कशी सांगू मी माझ्या मनाची व्यथा रे मेंदीने शकुनाच्या मेंदीने फुलले रे क्षण माझे फुलले रे सजले रे क्षण माझे सजले रे हसले रे क्षण माझे हसले रे शेवटी कामवाल्या आणल्याच हर्षनी आष्टीवरून आणि ह्यांना वाटतंय आपल्याला खास बोलावलंय विशेष पाहुणे म्हणून बिचारी. पण मला एक कळत नाही असल्या फडतूस डाऊन मार्केट लोकांमध्ये हर्षला कसला इंटरेस्ट आहे. पण हर्ष कुठे दिसत नाहीये. हॅलो खरमोडे साहेब, गोगा बोलतोय. हा बोल गोगा. काम फत्ते. शाबास. पण काम काळजीपूर्वक केलेस ना साहेब? उद्याचा पेपर वाचा आणि पेढे वाटा. तुझ्या कामाची किंमत तुला मिळेल गोगा. पण आता एक काम कर, तू ताबडतोब तिथून नाहीसा हो. आणि लक्षात ठेव, तू स्वतःलाही दिसला नाही पाहिजेस. मी काय म्हणतोय समजतंय ना? येस बॉस. हर्षवर्धन, तुझा शेवटचा प्रवास सुखाचा हो.
तुमचं देवघर खूप छान आहे. तू करतेस देवपूजा? हो, मला खूप आवडतं देवपूजा करायला, देवाशी बोलायला, कधी कधी भांडायलाही. तो सोडून कोण आपलं गाणं ऐकणार सांगा? अगं, जे मनापासून भक्ती करतात ना त्यांनाच देवाशी भांडता येतं. अगदी खरंय. काकू, मी वर्गात तुकाराम ज्ञानेश्वर शिकवते ना, तेव्हा तास संपल्यानंतर सुद्धा कितीतरी वेळ माझ्या मनात पवित्र घंटानाद होत असतो. मी अगदी तल्लीन होऊन जाते. संत वाङ्मयच विषय आहे ना माझा. खूप बरं वाटलं ऐकून. नाहीतर काय ग, आजकालच्या मुलींना या विषयाचा गंध सुद्धा नसतो. काकू, परवा मला आश्चर्यच वाटलं. आमच्या आष्टीच्या मंदिरात मला हर्षवर्धन भेटले. नाही म्हणजे त्यांच्याकडे बघून असं वाटत नाही ना की ते देवपूजा वगैरे करत असतील. तर ते म्हणाले, मी दररोज देवपूजा केल्याशिवाय घराबाहेर पडतच नाही. अगं हो, म्हणजे त्यांनीच हे देवघर खास माझ्यासाठी बनवलंय. माझं माहेर ना भंडाऱ्याचं आहे. माझ्या माहेरी सगळे सण अगदी सागर संगीत साजरे होतात. म्हणजे गौरी गणपती, मंगळागौरी, नंतर पोळा, रंगपंचमी. मस्त. केवढी मोठी आरास सजावट करतात. फुलं, रांगोळ्या, पूजा, आरत्या, गोडधोडाचं जेवण. लग्नानंतर ना 5-6 वर्ष मी अगदी नेमाने जायची माहेरी. पण सासरी सगळे सण साजरे करण्याची वेगळी पद्धत, सगळ्याच रीतीभाती वेगळ्या. माहेरची ना एक वेगळीच गंमत असते. तुझं लग्न झालं ना की मग तुला समजेल. अजून आला नाहीये बघ हर्ष. म्हणजे त्याची येण्याची वेळ नक्की नसतेच, पण मी आपली वाट बघते रोज. खरं तर त्याला मुळीच आवडत नाही मी अशी वाट बघितलेली. म्हणजे आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये म्हणूनच. पण मला खूप काळजी वाटते ग त्याची. बघ ना, अजून आला नाहीये. नियती लावते. कुठल्या तरी कामात अडकले असतील ना. तुम्ही असं करा, तुम्ही झोपा, मी आणि अंतरा आहोत जाग्या. अगं, काळजी करू नका. दादा, ए दादा ये रे ये. गरम गरम पिठलं भात ये. हो. चल. दादा, आपण दोघेच असे किती वर्षांनी जेवायला बसलो रे एकत्र? अरे हो, खूप वर्ष झाली. नाहीतरी आपण दोघेच आहोत ना, मग आपण लहानपणी जसं करायचो ना तसं करूया. म्हणजे काय? हो हो. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे.
जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. चला 1 2 3. वा 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 वा. धनंजय मोहिते, तुमच्या हातचं पिठलं खाण्याचा योग बऱ्याच वर्षांनी आला. दादा कसं आलं, जमलंय का? आईची आठवण आलेली, अगदी तीच चव. काय आपल्या बायकांना स्वयंपाक करता येतो, पण त्यांच्या हाताला आईच्या हाताची चव नाही. खरंय, आपल्या आईने पाण्याला जरी फोडणी दिली ना, अरे अशी चव यायची. अरे हो. हातचा गुण होता. अरे तुला आठवतंय तिच्या वेळी आपण खाण्यापिण्याची काय धमाल करायचो माहिती? ती म्हणायची सुद्धा पाठी धपाटे घालून की निदान खाताना तरी आठवण करायला मेल्यानो. हल्ली सगळं मिळतं रे रेडीमेड, पण दादा बरंच असतं. बरं स्वाद नाही असं नाही. अरे मी सुद्धा म्हणतो सुद्धा, तू स्वयंपाक चांगला करतेस, पण आईच्या हातची चव नाही, धुसफुसते. म्हणाले इतकी वर्ष झाली, पण आईच्या स्वयंपाकाचं कौतुक काही संपलं नाही तुमचं. नाही रे, तरी वहिनी खूप चांगला स्वयंपाक करतात. आमच्या घरी आनंदच असतो. म्हणजे काय? म्हणजे उमा वेगवेगळ्या पद्धतीचे सगळे प्रकार करते जेवणाचे, पण मला त्या सगळ्याची एकच चव लागते. चायनीज सुद्धा त्याच चवीचं असतं. दोघींना तिथं उचक्या लागल्या असतील. 100 सूचना देऊन गेली तरी सुद्धा उद्या फोन करेल बघ विचारायला. एका अर्थी गेल्या ते बरंच झालं. हर्षवर्धनांचा सुद्धा मान ठेवल्यासारखं झालं. शिवाय मुलांना त्यांना थोडासा हवा पालट. काय हा हर्षवर्धन माणूस चांगला वाटला नाही, मोकळा आहे स्वभावाने. अरे त्याने एवढी मदत केली ना आपल्याला, त्याचे ऋण कसे फेडावे ना तेच कळत नाही मला. अरे दादा, तो फार मोठा माणूस आहे, आपण काय त्याचे ऋण फेडणार. हा एक करता येईल. काय? त्याला घरी बोलूया, मस्त असे इथे मांडी घालून बसू आपण सगळे, आणि गरमागरम पिठलं भात खायला घालतो त्याला माझ्या हातचा. काय? हो रे हो. तेवढे त्यांच्याशी ऋणानुबंध आपले आता जुळून आलेले आहे. ऋणानुबंध, ऋणानुबंधाच्या तिथून पडल्या गाठी, भेटीत रुष्टता मोठी, भेटीत रुष्टता मोठी. वा वा धनंजय मोहिते, पिठल्याबरोबर सूर सुद्धा जुळून आलाय आज. तुझं काम बघ, तुझ्या घरी जेवायचं असेल ना तर कधी गही भरलो, आणि माझ्या घरी जेवायचं असेल तर कधी डोसा पोसलो. धनंजय चला चला जेवा. अंतरा, हर्षवर्धनांचे भाऊ आणि त्यांची बहीण, त्यांचा स्वभाव किती छान आहे नाही? खूप छान आहे. हे पण ते दिसायला केवढे वेगळे वेगळे आहेत नाही ग? हर्षवर्धनांचे सख्खे बहीण भाऊ वाटतच नाहीत. हे ताई, मी असं ऐकलं की आज हर्षवर्धन घरात नव्हते ना, म्हणून एकदम मोकळं वातावरण होतं. नाही तर ते घरात असले की त्यांना दंगा मस्ती गलका आवडतच नाही म्हणे. ते स्वतः पण केवढे कमी हसतात, एवढंच असतात. असं कसं जगू शकतात ग माणसं? मला तर असं वाटतं सगळ्यांनी हसलं पाहिजे, खूप हसलं पाहिजे. हसणं हा एकच आनंद आहे जो बिन पैशात अनुभवता येतो. तुला काय वाटतं? हो हो हो. हे ताई, पण बघ ना, त्यांच्या सख्ख्या बहिणीचं लग्न, तिच्या मेहंदीचा कार्यक्रम, आणि मेहंदीच्या कार्यक्रमाला हे आलेच नाहीत. कमाल आहे बाबा. का आले नसतील? काय माहित, कदाचित ना अंतरा त्यांना खरंच हे मेहंदी वगैरे प्रकार आवडत नसावं. खरं सांगू का, मला ना काही कळतच नाही त्यांचं. ते खरंच
खरंच किती किती गूढ आहेत ना. हळू बोल. हर्षवर्धन रागवतील तुला.